होम साईड डोनेवाडी टीमचा आपण पाहतोय गोलंदाज राईट मोठे विकेट ना राहुल स्ट्राईक एंड वरती संतोष आणि नॉन स्ट्राईक एंड वरती प्रकाश. संतोष आणि प्रकाशची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. वाचकोली ही टीम पाहायला मिळते. खरं तर वाचकुल टीम आणि काचकुल टीम यामध्ये फक्त एकच शब्दाचा फरक आहे. मुरबाडच्या नगरीमध्ये म्हसाच्या नगरीमध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला तिकडे काचकुली गाव देखील पाहायला मिळेल. जवळ पुन्हा एकदा ऑन गोइंग टू मॅच कडे पहिला चेंडू फेस करेल फलंदाज. आपण पाहतो स्ट्राईक इन वरती संतोष होते परंतु अवे फ्रॉम द बॉडी. पहिला चेंडू डाव टाकलाय गोलंदाज राहुलला. काय जबरदस्त गोलंदाजी. जरी ओमसाई डोनेवाडी या संघाला 2 रनची पेनल्टी आहे आणि सध्या 2 रनची पेनल्टी देखील असून भरपूर चांगली गोलंदाजी करतो. त्यांना कमीत कमी धाबा खर्च करावे लागतील. आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिला तर खरं तर आडेमाला संघानं धाबा चेस केल्या 36 धावा. परंतु आपण सुरुवात त्याच्यानंतर 2 सामने पाहिल्या तर दोन्ही सामने डिफेंड करण्यामध्ये दोन्ही संघ यशस्वी ठरले. एक संघ होता सावरे आणि दुसरा संघ होता काहलोड. पाहतो अगदी निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज राहुल कमालीची गोलंदाजी करतोय. सध्या तरी संतोष सारख्या फलंदाजाला अगदी जणू काही खेळपट्टीवरती पायामध्ये भिड्या ठोकून ठेवल्यात आणि 3 चेंडूतून निर्धाव टाकलेत. स्पर्धा भरपूर चांगली आज पाहायला मिळते. आई गावदेवी चषक 2025 पर्व पहिला आणि पहिल्या पर्वामध्ये अतिशय देखणं आणि भव्य आयोजन. हा चेंडू रिबासाठी आपण पाहतो या ठिकाणी. तर या फटक्यासाठी सर एका क्षणातच हा फटका खेळावा लागतो. चेंडूवरती भरपूर नजर ठेवून हा फटका खेळावा लागतो. परंतु पंच आम्हाला दर्शवतील लेखबाच्या स्वरूपात एकच धाव आली आहे. तर पंच बाबा मांडी हळू ठोकण्यात संध्याकाळपर्यंत टाय पीस होईल आणि इथून लीग बायच्या स्वरूपात एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीनं संघाचा अकाउंट ओपन झालाय. फलंदाज संतोष स्ट्राईक इन वरती होते परंतु 4 चेंडू खेळला त्याच्या बॅटमधून अद्याप एकही धाव नाहीये. परंतु स्ट्राईक इन वरती प्रकाश आले. हा चेंडू आपण पाहतो अगदी चेंडूने जास्त उसळी घेतली होती. फर्स्ट स्लिप मध्ये काढू सज्ज आहेत आणि त्या ठिकाणी एक धाव सहज रीतीने कंप्लीट. त्यांचं बॅट कट ना येस लेग बाय. इथून लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली. 2 धावा फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू शिल्लक. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज राहुलला अप्रतिम अशी कामगिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक मोठ्या विकेटने गोलंदाजी केली जाते. संतोष आपण पाहतो या ठिकाणी घडते काय मैदानाच्या आतमध्ये. अगदी संतोष या फलंदाजानं तब्बल 5 चेंडू खेळल्याने अद्याप स्वतःचा अकाउंट देखील त्याने ओपन केले गेले नाही आहे. अर्थातच 5 चेंडू तो डॉट खेळलाय आणि पाहता अगदी मी म्हणेन बॅटच्या सहाय्याने नाहीये तर इथून लेग बायच्या सहाय्याने या 2 धावा गोलंदाज राहुलला कर्ज केल्यात. चांगली गोलंदाजी राहिली, चांगली गोलंदाजी राहिली. शेवटचा सामना या मॅच मध्ये आपण अनुभवतोय. अगदी चित्त थरारक असा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि दोन्ही संघ एकाच कालावधीतले आहेत. दोन्ही संघ तुल्यमान आहेत. दोन्ही संघ बॅलन्स आहेत. त्यामुळे या स्पर्धेमध्ये कोणता संघ जिंकेल हे सांगता येणं कठीण आहे. जसं संध्याकाळ होईल ना तसं आम्ही तुम्हाला एकच सांगू, आज के शाम इसके नाम हे पाहायचं. तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तब्बल 40 संघ खेळवले जातील. 5 दिवसाचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या 5 दिवसाचा फॉर्मॅट आणि या 5 दिवसाच्या फॉर्मॅट मध्ये आपण पाहतोय आदिवासी संपूर्ण संघ या स्पर्धेमध्ये खेळले जातील आणि एखादा खेळाडू जर वेगळा आढळला तर त्या संघाला देखील या स्पर्धेतून बाद केले जाईल हे देखील लक्षात सुद्धा. परंतु दुसरे षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सूरज आलेत. समोर फलंदाज आपण पाहतोय प्रकाश
ज्याने एकच चेंडू फेस केला आणि तथापि त्याच्या बॅटमधून एकही धाव नाहीये, म्हणजे लेखबाच्या स्वरूपात इथे धावा आल्या होत्या 2, परंतु दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तशी मात्र तिकडे आपण पाहिलं क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडनं झाली चूक, बॉल सरळ सीमा पार, 4 चौकार. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय फलंदाज प्रकाश आणि संतोषची जोडी दुसऱ्या षटकामध्ये खरं तर आता धावा वसूल करायला सुरुवात केली आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गोलंदाज पॉवर प्लेचं पहिल्या षटक तब्बल 6 चेंडू आणि डॉट फेकले होते, म्हणजे या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक असं संबोधन देखील आलं असं, परंतु लेखबाच्या स्वरूपात 2 धावा त्या ठिकाणी दोन्ही खेळाडूंना सहजरीतीने आखवले होत्या. परंतु या चेंडूवरती देखील स्वतःच्या फलत्रमध्ये चेंडू अडवला जातो आणि त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची धाव येत नाही. त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज सूर्याच्या माध्यमातून केले जाते. प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो मोठे फटके खेळले जातात, मोठे फटक्यांपासून खरं तर वंचित ठेवले जातात. हे दोन्ही खेळाडूंनी सरळ नाकार दिलाय फलंदाज संतोषनं आणि अगदी आपण पाहिला गेला तर इथून 7 धावा दाखल फलकावरती. षटक क्रमांक दुसऱ्या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सूरज, ओव्हर नंबर 2 समोर फलंदाज संतोष ज्याने 5 चेंडू फेस केले, एक धाव त्याच्या बॅटमधून नाहीये, परंतु पुढे खेळण्याचा प्रयत्न लांगणला क्षेत्ररक्षक आहेत, फार मोठी गॅप आणि चेंडू होईल फरार. 4 धावांकरिता संतोषच्या बॅटमधून हा बराच काळ होईना 4 धावा चौकार. या 4च्या मदतीनं संघाची धावसंख्या ऑन बोर्ड 11 धावा फलकावरती पाहायला मिळतात. ओमसाई ढोणेवाडी विपक्ष वाजकोली टीम असा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय आणि सध्या तरी आपण पाहिलं तर ढोणेवाडी टीमनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय आता कुठेतरी मी म्हणून चांगला ठरत चालला. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय धावचीच्या स्वरूपात उंगली उठी तो दुर्घटना घटी. फलंदाज संतोष back to the pavilion. स्ट्राईक इन वरती कॅन्डिडेट नंबर 3 वरती बॅट्समन 1 डाऊनचे खेळाडू श्याम आले. गोलंदाज सूरज आहेत, लोअर फुल टॉस बॉल, फटका दमदार आहे, फार मोठी गॅप आणि चेंडू होईल फरार. श्यामच्या बॅट मधून प्रकाशच्या बॅट मधून हा पहिला तडाखा, दमदार चौकार. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी प्रकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीच्या प्रकाशला आपण पहिला शांत ठेवलं होतं, परंतु या षटकामध्ये गोलंदाज सूरजवरती त्याने आक्रमण केलं आणि तब्बल या षटकामध्ये त्याने धावा पूर्णपणे वसूल केला 13. पहिल्या षटकामध्ये लेगबाच्या स्वरूपात 2 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये एकंदरीत 13 धावा सूरजनं खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती ओमसाई ढोणेवाडी टीमकडनं आपण पाहतोय या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर 2 पेनल्टीचा धाबा ऍड करून टीम आपण पाहिली गेली तर वाजकोली टीम सध्या 17 धाबा संख्येवरती पाहायला मिळते. या ठिकाणी पण ओमसाई ढोणेवाडी संघ आम्ही 2 धाबा या ठिकाणी पेनल्टीच्या ऍड जरूर केल्यात आणि टोटली 17 धाबा फलकावरती, म्हणजे पहिल्या षटकामध्ये 2 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 13 धाबा आणि 2 पेनल्टीचा ऍड करून टोटल 17 धाबा आणि पहिला चेंडू इथून डॉट आलाय. खरं तर या स्पर्धेचे खूप नियम स्ट्रिक्ट आहेत. 12 खेळाडू तुमचा कंपल्सरी ड्रेस कोड मध्ये हवा आहे आणि 12 खेळाडूंमध्ये जर एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू आढळली तर त्या संघाला 2 रनच्या पेनल्टीच्या समोर जावं लागेल.
आपण पाहतो कंपल्सरी चेस आणि कंपल्सरी ड्रेस या स्पर्धेचा नियम पाहायला मिळतोय. आणि सध्या तरी आपण पाहिलं गेलं तर वाचकुली टीम बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या 18. षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर 3 मध्ये रोहित आले. राईट अबाउट द विकेटनं गोलंदाजी केली जाते. आपण पाहतो समोर स्ट्रायकमध्ये प्रकाशित जाणे 5 चेंडू फेस केले आणि 9 धावा त्याच्या बॅटमधून आले. लोवर फुलटाचा बॉल आपण पाहतोय फटका एक्झिक्युट केलाय. परंतु क्रिकेट मधला सर्वात सेफ झोन 1 फटका संबोधला जातोय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय प्रकाशच्या बॅट मधून आकाशाला गवस निघालणारा A1 क्वालिटीचा बाबा पतंजली षटकार. क्या बात आहे. पहिल्या षटकामध्ये सर 2 धावा, दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 13 धावा. आणि या षटकाला जशी सुरुवात झाली आहे ना तसा मात्र धावांचा इथून पाऊस पाडला जातो फलंदाज प्रकाशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा आपण पाहतो हेलिकॉप्टर उडवला. व्हॉट अ टायमिंग. बॅक टू बॅक दुसरा षटकार फलंदाज प्रकाशच्या बॅट मधून. एकदा जोरदार टाळा त्याला पाहिजे वाचकोली टीम. क्या बात आहे. हेलिकॉप्टर चेंडू उडवला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय आपण जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जणू काय सर असं वाटलं होतं की या मॅच मध्ये 30 ते 35 धावा बनणं देखील मुसाफत राहील. परंतु आज मात्र प्रकाशने जे नव्हतेच होतं करून दाखवलंय. 7 चेंडू आणि 21 धावांवरती खेळतोय. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे वाचकोली टीम. जबरदस्त क्रिकेट आहे. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कधी असं तर कधी मैदानाच्या आतमध्ये रडवतो देखील. हे सर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला मैदानाच्या आतमध्ये पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. बॉलची पूर्तता करा. आणि खरं तर मुख्य पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय अजय पवारला पाहतो. आणि अजय पवार म्हटले तर मला घोटा अंपायरचीच याद आली आहे त्यांना बघून. आणि सुद्धा तुम्ही पहा अजय पवार आहेत अर्थातच घोटा अंपायर. चॉईस दिला जाणार नाही आहे लक्षात असू द्या वाचकोली टीम. आणि हा जो नियम आहे तो नियम तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत आणि शेवटच्या सामन्यापर्यंत हा नियम लागू असणार आहे लक्षात असू द्या. कोणत्याच टीमला आपण या ठिकाणी चेंडू चॉईस दिला जाणार नाही आहे. यावेळेस आपण पाहतो यू मीन्स आय विल डेफिनेटली इतका जवाब पत्तर से उशीर तुम्हा बब्बर शेर फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का फलंदाज प्रकारच्या माध्यमातून आउट. आपण पाहतो या ठिकाणी शेवटचं षटक ओव्हर नंबर शेवटचा चेंडू शिल्लक आहे मापासाठी. शेवटचा चेंडू शिल्लक आहे ओव्हर नंबर 3 मध्ये आपण पाहते गोलंदाज रोहित आलेत. हा चेंडू देखील आपण पाहतो या ठिकाणी अगदी चेंडू पडल्यानंतर स्टिकच्या खूपच बाहेर पंच आम्हाला दर्शवतील इट इज वाईड बॉल. इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खर्च करत असताना गोलंदाज रोहित. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा डिसिजन इट्स लास्ट डिसिजन. आणि या ठिकाणी पंच देखील आपण पाहतो सकाळच्या सत्रापासून आमच्या सोबत जॉईन झालेत. आम्ही देखील एक 15 ते 20 मिनिटाची विश्रांती घेतली. परंतु पंच या ठिकाणी विश्रांती घ्यायला नाव घेत नाही. शॉर्ट ऑफ लिनचा चेंडू फटका भरपूर चांगला आहे.
आणि या ठिकाणी धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल सरळ चाललाय, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील धावा 4. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती होता श्याम आणि श्यामच्या बॅट मधून चौकार. पाहतो या ठिकाणी 3 षटक झाले समाप्त आणि 3 षटकाच्या अंतिम संख्येत आफ्रिकावरती येऊन पोहोचली. 35 धावात आफ्रिकावरती 2 गडी गारद केलेत. परंतु शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज मला पाहायला मिळतील. बॉलिंग मॅन अनिल बॉलिंग ट्रॅक वरती येत. 35 धावात आफ्रिकावरती सुरुवातीला 2 धावा पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 13 धावा आणि या षटकामध्ये धावा भरपूर वसूल केल्यात. अनिल आलेत शेवटच्या षटकामध्ये. पहिला चेंडू आडवा बॅट केल्याचा प्रयत्न, बॅटची टोईंग एज आणि यष्टी रक्षण ही प्लायज येईल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज येईल बाद. तिसरा धक्का पाचकोरी टीमला लागत असताना फलंदाज बाद. न्यू बॅट्समन कॅन्डिडेट नंबर 5 वरती आपण पाहतो हेमंत ऑन स्ट्राईक करत. त्यावेळेस आपण पाहतो कोणी टप्प्याचा चेंडू डॉट फेकत असताना गोलंदाज अनिल आपण पाहतोय. आता आपण पहिल्या पूर्वार्धामध्ये अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. धावत संख्या त्याच ठिकाणी स्थिरावली आहे. फक्त 35 धावा आफ्रिकावरती. आजकाल टीम सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. 3 गडी गारद केलेत. त्यावेळेस पुन्हा बंदा दुष्यफलन खेळण्याचा प्रयत्न परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अगदी एकदम सहज रीतीनं ॲकवडली जाते. लेग बायच्या स्वरूपात पंचांच्या बळकडपर्यंत वळतात आणि कळतो पीक दबालिया आणि कबाबीच्या मदतीने रोशनकर आफ्रिकावरती 36 लॉस ऑफ 3 विकेट. 36 धावात आफ्रिकावरती अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. समोर फलंदाज दिनेश आहेत ज्याने पहिल्या चेंडूवरती चौकार टोकला होता आणि तोच दिनेश. खुल्या टप्प्याचा चेंडू पॉईंटमध्ये किती ढकलला गेला, फक्त मिळाले तिकडे एकच जाऊ. चांगली फील्ड आता या ठिकाणी ओमसाई धोनेवाडी संघ करत असताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू शेवटची शिल्लक आहेत. यावेळेस आपण पाहतोय घुटना टेक और या ठिकाणी मिड विकेट रिजनला खेळाडू सज्ज होते. ही प्लाझा येईल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आपण पाहतो स्ट्रायकरवरती अजय आहेत. जवळपास 4 फलंदाज बाद झालेत आणि या षटकामध्ये अद्याप 5 चेंडूंमध्ये फक्त त्याने धावा खर्च केला 2 आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अनिल कमबॅक जरूर केली आहे. पहिल्या षटक वाखाने जोगीचं राहिला राहुलचा, पण चौथ्या षटकामध्ये अनिलला देखील
चांगली कमबॅकिंगची गोलंदाजी केली. शॉर्ट ब्लेन आपण पाहतो या ठिकाणी पडल्यानंतर पहा तुम्ही अगदी ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे आणि या ठिकाणी टॉप बॉलची सांगता करत असताना गोलंदाज एकदा लेग बायच्या स्वरूपात एकदा झाले सॉरी आणि तथापिच्या मदतीनं रोशनच्या आफ्रिकावरती 38 धावा आफ्रिकावरती बनवले गेल्यात. 39 धावांचं लक्ष घेऊन उतरेल तर टीम आपण पाहतो या ओमसाई दोनेवाडी या संघ. आणि या रणांगणावरती 39 ते 40 बाबा सहजरित्याने चेस होऊ शकतात तर तिथे प्रयत्न आता करावा लागतील टीम ओमसाई दोनेवाडी या संघाला. 24 बॉल आणि 39 धावांचं लक्ष इथे गाठावं लागेल. जर तुम्हाला विजय हवा असेल तर इथून 39 धावांचं लक्ष गाठायचं आहे ओमसाई दोनेवाडी संघ. चला म्हणजे जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. आपण या ठिकाणी पाहतोय आमच्या ऑन स्क्रीनवरती राहुल आणि अनिल त्याच्या साथीनं ज्याने पहिलं षटक टाकलं होतं अवघ्या 2 धावा खर्च केलं होतं राहुलला आपण पाहतोय आणि जर्सी नंबर 2 ज्याने शेवटचं षटक टाकला आणि शेवटच्या षटकामध्ये त्याने तब्बल धावा खर्च केल्या होत्या एकत्रित म्हणून 3 असे 2 खेळाडू महत्त्वाचे खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. राहुल आणि अनिलची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय ओव्हर नंबर 1 मध्ये आलेत.
हेमंतला आपण पाहते. पावसाचा पकडलं षटक. ओव्हर नंबर 1 मध्ये हेमंत आले स्ट्राईक एंड वरती अनिल शॉट ऑफ लेनचा चेंडू, पहिला चेंडू या ठिकाणी 38 सर्कलच्या आतमध्ये टीपला जाईल. पहिला चेंडू वरती. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज राहुल अनिल बॅक टू डगआउट. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झाले दाखल. कॅन्डिडेट नंबर 3 वरती वन डाऊनचा खेळाडू ओमसाई दोनेवाडी टीम कडनं नारायणला आपण पाहतोय. 39 धावा दाफल कबड्डी कंप्लीट करावं लागतील. हा चेंडू आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द विकेट. मोठा फटका खेळला पडतो. त्या ठिकाणी शतरक्षक व्हॉट अ कॅच जज करतोय आणि आणखीन एक धक्का लगातारचा दुसरा धक्का लागत असताना ओमसाई दोनेवाडी या संघाला फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद. नारायण बॅक टू डगआउट. लगातारचे 2 धक्के या ओव्हरमध्ये लागत असताना गोलंदाज भरपूर चांगली गोलंदाजी करतो. कमबॅक केलं हे म्हणणं. 39 धावा म्हटलं तर तुम्हाला प्रत्येकी षटका मागे या ठिकाणी 9.33 सरासरीने धावसंख्या दाखल गाठावी लागेल. आपण पाहतो या ठिकाणी भरपूर चांगली सुरुवात करून देत असताना गोलंदाज हेमंतला आपण पाहतोय. राजकोली टीम कडनं पकडले षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. ओव्हर नंबर 1 मध्ये बाबा तिथं पकडले षटक. सोबत आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर पाहतो मी स्टिकचा भरून जाणारा बॉल होता. जणू काही चेंडूने उसळी घेतली आणि तो निर्धाव चेंडूचे सांगता करत असताना गोलंदाज हेमंत. अजून या षटकातले एकही धाव नाही. महत्वाचे 2 गडी त्याने बाद केले आहेत. तर अजून 3 चेंडू महत्वाचे राहणार आहेत या मॅचमध्ये. ताबडतोबच्या षटकामध्ये किती धावा वसूल केले होते हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण बॉलिंग ट्रॅकवरती हेमंत आले. आपल्या नावाचा दबदबा त्याने भरपूर चांगला निर्माण करत असताना पाहायला मिळते. सफल झाले. पुन्हा एकदा मिस्टर आमिंग झाला. 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू सरसवला आणि त्याच खेळाडूनं अप्रतिम झेल टिपला. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना ओमसाई दोनेवाडी या संघाला 3रा धक्का. फलंदाज बाद. राजकोली टीमने सध्या तरी कमबॅक केला. 4 चेंडूंमध्ये त्याने 3 विकेट मिळवलेला. तथापि एकही धाव नाही. 39 धावांचा इथे पाठलाग करायचा तर प्रत्येक चेंडू आता इथून आग ओकणारी गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळते. समोर फलंदाज आपण पाहतोय कॅन्डिडेट नंबर 5 वरती न्यू बॅट्समन आपण पाहतोय सुनील पवार आले होते. पण तो आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढला. फक्त तिकडे मिळाले एक धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतील परंतु सरळ
या ठिकाणी नाकार दिला फलंदाज राहुलला. आणि या ठिकाणी खरं तर राहुलला 4 चेंडू 9 सेकंडवरती होता. आणि आपण बघितलं गेलं तर या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक धावसंख्या दफलकावरती फक्त आणि फक्त अवघी 1 धाव पाहायला मिळते. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी शॉर्ट फायनलिकचा खेळाडू सज्ज होता परंतु एकच धाव दफलकावरती जीवाच्या आगमनाशी प्रयत्न केले जातात. टीम आपण पाहतो राजकोहली टीमकडे आणि पाहता पाहता पहिल्या षटक झाले समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या अंती संघाची धावसंख्या धावून पोहोचली 3 बाद 2 धावा दफलकावरती. थोडेसे विमानींना तुमच्याही दोन्ही या संघ डकमळत सुरुवात करतोय. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर मग संत इंद्रायणी वाहते गती नेहमीच तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती कॉन्सन्ट्रेट करून खेळावं लागेल. आणि तुमच्याकडे सध्या तरी विकेट एक गमावलेले पाहायला मिळतात. 18 चेंडू आता विजयासाठी 38 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता. समीकरण साधा आणि सोपं होतं परंतु आता कठीण होऊन बसला. सध्या तरी ओमसाई धोनीवाडी या संघाला राजकोहली टीमनं कमबॅक जरूर केला. जरी पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा कमी आल्या परंतु दुसऱ्या उत्तरभागामध्ये आपण वाद धावा रोखवण्याचं काम गोलंदाज हेमंतनं केलं. वॉटर परफॉर्मन्स राहिला. दुसरे षटक बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 प्रकाशला आपण पाहतोय. 18 चेंडू 37 धावा या मॅचमध्ये बनवायच्यात. अजूनही कोणता सामना जिंकलेला नाही आणि कोणता संघ या ठिकाणी पराभूत झालेला नाहीये. 18 चेंडू विजयासाठी 37 धावा. चेंडू आपण पाहतोय लेग स्टिकच्या बाहेर पंचांना दर्शवते इट इज व्हाईट बॉल आहे. आणि या व्हाईट बॉलच्या मदतीनं एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येवरती भर पडली जाईल. 3 धावा दफलकावरती. अजूनही 18 चेंडू 36 धावा बनवायच्या जिंकण्याकरिता. आपण फक्त लो स्कोरिंग की मॅच आहे परंतु लो स्कोरिंग ही मॅच नेहमीच हाय व्होल्टेज मुकाबले पाहायला मिळतात. आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय ही हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळेल त्याच्यात मदत शंका नाही आहे. स्कोरलेग रेसमध्ये आपण पाहतोय खेळाडू सज्ज आहेत. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न परंतु दोन्ही खेळाडूंचा ताळमेळ नव्हता आणि कॉलिंग नाही आहे. त्यामुळे इथून धावचीच्या स्वरूपात फलंदाज आणखीन एक बाद होईल. हा 4था धक्का टीम ओमसाई धोनीवाडी या संघाला. फलंदाज सुनील पवार बाग तुला गाव. चार फलंदाज बाद झालेत परंतु मिडल ऑर्डरमध्ये मधल्या फळीमध्ये आलेत. आणि बॅट्समन आपण पाहतोय बेबी बॅट्सला पाहतोय पण स्ट्राईक एंडमध्ये राहुल. हा चेंडू आपण पाहतोय सफल खेळण्याचे प्रयत्न केले जातात परंतु पंचांना दर्शवतील हा चेंडू वेस्टर्न वरून जाणारा चेंडू होता. बॉल आलाय. इथून सुरुवातीपासूनच टकमळत सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला मिळाली. ओमसाई धोनीवाडी हा संघ सध्याच्या स्थितीला थोडंसं नाजूक परिस्थितीमध्ये पाहायला मिळतो. 4 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. समीकरण आता इक्वेशन राहिलंय 16 चेंडू 35 ची गरज. लोवर फुल टॉस बॉल होता. यावेळेस आपण पाहतो यू मीन्स आय विल डेफिनेटली क्लीन बोल्ड दांडा उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती होता. खरं तर राहुल होते आणि राहुल कडलं या चेंडूवरती उत्तर नव्हतं. फलंदाज बाद. समीकरण राहिलाय 15 चेंडू 35 ची गरज. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती एक गोलंदाज आपण पाहतोय प्रकाश कमबॅक जरूर केला. पहिल्या चेंडूवरती वाईट आला. दुसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला.
तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवरती देखील विकेट. छोटा प्लेन कट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि चेंडूंचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आला. गोलंदाज प्रकारच्या माध्यमातून स्ट्राईक एंडमध्ये संतोष आहेत. ते मिडल ऑर्डरमध्ये आलेत आणि खरं तर मधल्या पहिल्याचा खेळाडू त्याच्यावरती दबाव भरपूर आहे आणि सध्या तरी आपण पाहतो स्ट्राईक एंडमध्ये संतोष आहेत आणि संतोषला या सर्व काही गोष्टी जुगारून इथे संकटावरती मात करावं लागेल. हा चेंडू कट केलाय. कव्हर मध्ये उडवला परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती चेंडू गादर केला जाईल. फक्त मिळेल तिकडे एक धाव आणि एका धावेने कुठल्या प्रकारचा फरक पडणार नाहीये तो टीम वाचकुल या संघावरती. कारण त्यांना माहिती आहे सिंगल आणि डबल धावा होणार नाहीये. तर इथून खरं तर चेंडू बॅट बसून लांब ठेवले जातात. गोलंदाज प्रकारच्या माध्यमातून देखील अप्रतिम कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज पहिल्या देखील धावा भरपूर कमी खर्च केला परंतु या चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव मिळणार नाही. डॉट बॉल आला आणि पाहता पाहता 12 चेंडूंचा खेळ झाला समाप्त आणि 12 चेंडूंमध्ये धावसंख्या दक्षिणकावरती बनवली गेली. 5 बाद अवघ्या 5 धावा. 12 चेंडू आणि विजयासाठी आता बनवाव्या लागतील 34 धावा म्हणजे 17.0च्या सरासरीने धावसंख्या दक्षिणकावरती मेंटेन करावीच लागेल जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल. ओमसाई दोनेवाडी या संघ तर मात्र शांत बसून जमणार नाहीये. तर एकही खेळाडूने तो डाव सावरलेला नाहीये. तर फलंदाज प्रकाशवरती भरपूर अपेक्षा होता आणि तो खेळाडू देखील बाद झाला. तिसरे षटक ओव्हर नंबर 3 मध्ये आपण पाहतोय प्रकाश आले. प्रकाश वाघला आपण पाहतोय. हा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी त्रिफळाची दांडा उद्ध्वस्त. फलंदाज आणखी एक बाद. या ठिकाणी ओमसाई वांगणी हा संघ संपूर्णपणे विमानांना बाकूडला नेऊन ठेवला. संपूर्ण या मॅच मध्ये विमानी वाचकोनी टीमने आपल्या गोलंदाजी जोरावरती या सामन्यामध्ये पक्कड जणू काही मजबूत केली आहे आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय धावसंख्या दक्षिणकावरती फक्त अवघ्या 5 धावा. 12 चेंडू सूर्य इथून 11 चेंडू चौथीची गरज होती. फटका दमदार परंतु या ठिकाणी लॉंग ऑफला खेळाडू सज्ज होते. दुसऱ्या अटॅम्प मध्ये त्याने झेल टिपला. फलंदाज आणखी एक बाद. हा चेंडू आणि विजयासाठी 34 धावसंख्येची गरज. तर या मॅच मध्ये वाचकोली टीमना भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. तब्बल 7 विकेट. अजून या षटकामध्ये जर 2 ते 3 विकेट झाले तर इथे ओमसाई दोन्हीवाडी संघ ऑलआउट होऊ शकतो आणि काही खेळाडूंनी तिथे डाव सावरले नाहीये मैदानाच्या आतमध्ये. तर एखाद्या खेळाडू तो डाव सावरणं गरजेचं होता. चौथ्या षटकामध्ये आपण तिसऱ्या षटकामध्ये पाहतो गोलंदाज प्रकाश वाघला पण तो या ठिकाणी अगदी मोठ्या फटक्यांपासून चेंडू खरं तर मोठ्या फटक्यांपासून खेळाडू वंचित ठेवले जातात आणि त्या ठिकाणी आपण पाहिलेलं तर निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज प्रकाश वाघला आपण पाहतोय. समीकरणात राहिला 9 चेंडू चौथीची गरज आहे. अजूनही हा सामना जिंकू शकतो. प्रयत्न फक्त करणं गरजेचं आहे.
या ठिकाणी पुन्हा पंपाचे रिव्हर्स रायटिंग खेळण्याचा प्रयत्न विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणून सरळ बॅटने धाव येत नाही आणि आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न बोलायला आणि पुन्हा समीकरणमध्ये जोड होत चाललाय. या दिवस आपण पाहतोय पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू तिथून डॉट बोलायला आणि पाहता पाहता या ठिकाणी या स्पर्धेमधील म्हणून याचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील या स्पर्धेमध्ये तब्बल प्रकाश वाघ या खेळाडूच्या नावावरती इव्हन संपूर्ण षटक निर्धाव राहिला आणि 5 दिवसामध्ये ही चर्चा तो जरूर होणार. आणि सॉरी एक चेंडू शिल्लक आहे परंतु या ठिकाणी आपण पाहतोय बॅटची वरची कडा आणि फलंदाज होईल बाद. एका ओव्हरमध्ये 3 विकेट आणि 3 चेंडू निर्धाव आणि तब्बल निर्धाव षटक त्याने टाकले. एकदा जोरदार टाळ्या बाजूला वाचकोली टीम भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे टीम आपण पाहतोय वाचकोली टीम कडनं प्रकाश वाघ साठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 6 चेंडू त्यामध्ये 3 विकेट आणि 3 चेंडू निर्धाव. क्या बात आहे. जुना जाणता खेळाडू अनुभव भरपूर आहे आणि सद्यस्थितीत आपण पाहिलं तर पूर्णपणे या मॅच मध्ये आपण पाहतोय ज्याने पकड जणू काय मजबूत केली आहे आणि 6 चेंडू मध्ये आता समीकरण राहिलं आहे 34 म्हणजे अर्थातच तुम्हाला या ठिकाणी आता 5 षटकार कंपल्सरी ठोकावे लागतील आणि 1 चौकार म्हणजे प्रत्येक येणाऱ्या चेंडूवरती तुम्हाला आक्रमकता करावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती संतोष वाघ आलेत. संतोष वाघ बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 6 चेंडू 34ची गरज. हा चेंडू आपण पाहतो ऑफस्टिकच्या खूपच बाहेर वरून पाठ धाबा येत नाहीये आणि तरी देखील गोलंदाज एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा खर्च करतोय. चला पण या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. मॅच मध्ये मात्र या ठिकाणी जशी प्रेक्षकांना मजा हवी ना तशी मात्र या ठिकाणी मजा मिळत नाही आहे आणि या ठिकाणी आणखीन एक फलंदाज बाद झालाय. 9वा धक्का फलंदाज बाद. आणि या ठिकाणी आपण पाहतो ऑल आउट झालेला संघ या ठिकाणी पाहायला मिळतो. ओम साई दोन्हीवाडी हा संघ ऑल आउट झालाय. फक्त त्यांच्याकडे निवडून एक खेळाडू कमतरता होते आणि त्या ठिकाणी 9 फलंदाज बाद झालेत आणि संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तब्बल आजच्या दिवसामध्ये वाचकोली टीमनं एक विक्रम घडवलाय. तब्बल फक्त 6 धावा आणि 9 विकेट. चांगली गोलंदाजी राहिली आहे. वाचकोली टीम तुम्हाला पुढील वाटचालीसाठी बेस्ट ऑफ लक आणि हार्ड लक टीम तुमचाही दोन्हीवाडी असून हार्ड लक 39 धावा सहजरित्या बनवायचे होता. अगदी क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी चर्चा करतो शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. जर तुम्ही सिंगल आणि डबलला प्राधान्य दिलं असं तरी देखील मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकले असता तर तो एकही खेळाडूने तिकडे धाव सावरलेला नाही आहे. त्यामुळे हा सामना ओमसाई दोन्हीवाडी या संघाला गमावा लागला. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालं. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपला भेटीला येईल. वाघेले पण